नाशिकमधील 4 बिबट्यांना कायमस्वरूपी नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। वडनेर दुमाला परिसरामध्ये 2 बालकांचा तर सिन्नरमध्ये देखील 2 चिमुकल्यांचा बिबट्याने जीव घेतला होता। दरम्यान या 4ही घटनेमधील बिबट्यांना सध्या मोहदरी वनोद्यानामध्ये पाठवण्यात आलेलं असून हे बिबटे जेरबंद असून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्याबाबत नागपूर वनसंरक्षक कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेल्या समितीकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। या बिबट्यांना बाहेर सोडल्यास ते पुन्हा नागरिकांवर हल्ला करू शकतात। या शक्यतेनं त्यांना कायमस्वरूपी नजरकैदेत ठेवलं जाऊ शकतं। तर नाशिकमधील 4 बिबट्यांना कायमस्वरूपी आता नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातला लवकरच निर्णय होऊ शकतो, कारण या बिबट्यांनी ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 4 बालकांवर हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये या चिमुकल्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। त्यामुळे एकीकडे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले असताना आता प्रशासनाला हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे। भविष्यात अधिक हल्ले होऊ शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या बिबट्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं जातं का, या संदर्भातला निर्णय कधीपर्यंत होतो हे पाहायचंय। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घ्या। प्रांजल, नाशिकमधील या 4 बिबट्यांना कायमस्वरूपी नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। नेमक्या प्रशासनाच्या काय हालचाली आहेत या संदर्भातल्या? ऋतुजा, नाशिक हे बिबट्यांचं माहेरघर जणू बनलेलं आहे। मागील काही महिन्यात आपण बघितलं तर 4च महिन्यामध्ये 22 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे। काही घटना अशाही घडलेल्या आहेत की ज्यामध्ये चिमुकल्यांचा जीव देखील गेलेला आहे। त्यामध्ये वडनेर दुमालामध्ये 2 आणि सिन्नरमध्ये देखील अशा घटना या समोर आलेल्या होत्या। दरम्यान वडनेर दुमालामधील 2 आणि सिन्नरचे 2 असे 4 बिबटे जे आहेत त्यांना नजरकैदेत ठेवले जाण्याची शक्यता आहे। कारण नागपूरमध्ये जी वनसंरक्षण कार्यालयामध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून कोणतीही सूचनाही अद्याप देण्यात आली नाही आहेत। त्यांचे आदेश येताच पुढील कारवाई ही केली जाणार आहे। त्यामुळे तेही फक्त शक्यता आहेत। आता खरं तर किती दिवस ठेवलं जातं ते पाहणं देखील महत्वाचं ठरेल। मात्र एकंदरीतच 22 बिबट्यांना जेरबंद हे करण्यात आलं होतं मागील 4 महिन्यामध्ये। त्यामध्ये गेल्या 15 दिवसांचे जे बिबटे पकडलेले आहेत ते अजूनही त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत काही जणांवरती, तर काही जण उद्यान क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर बाकी बिबट्यांना आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात देखील आलेला आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।